चांद्यापासून बांधवपूरच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला नको व्हिडिओ पाहण्या सर्वांचे शेती मित्र करतो आता स्वागत. चांद्यापासून बांधवपूरच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आला आहे. आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती जी माहिती घेऊन आली आहे. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता 30 एप्रिलपर्यंत सोयाबीनच्या दरात येणारे 300ची तेजी. पण जो सामान्य कास्तकार बांधव तो मात्र विचारायला लागला की 30 एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे 30 एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणारे 300ची तेजी. आणि जर 300ची तेजी 30 एप्रिलपर्यंत आली तर मग या तेजी 30 एप्रिलपर्यंत सोयाबीनचा दर हा कुठपर्यंत पोहोचू शकतो. चला या सर्व प्रश्नांची आता अचूक उत्तरेही प्राप्त करूयात. ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर प्राप्त करायचे त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करावं आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओ शेअर सुद्धा करावं. ज्याने आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑन करावं. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी ही ब्रेकिंग न्यूज आहे की आता 30 एप्रिलपर्यंत सोयाबीनच्या दरात येणारे 300ची तेजी. पण 30 एप्रिलपर्यंत सोयाबीनच्या दरात 300ची तेजी काय येणार आहे आणि 300ची तेजी आल्यानंतर 30 एप्रिलपर्यंत सोयाबीनचा दर कुठपर्यंत पोहोचणार आहे. ही तेजी आल्यानंतर आपण सोयाबीन विकायला पाहिजे अथवा नाही, या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपल्याला मिळणार आहेत. म्हणून आपल्याला विनंती आहे की व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा. जर सध्या बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी ती दर पातळी सध्याच्या कंडिशनला आहे 5,100 रुपये प्रति क्विंटल पासून 5,500 रुपये प्रति क्विंटल. मग इथून 30 एप्रिलपर्यंत काय घडणार आहे की ज्यामुळे सोयाबीनच्या दरात 300 तेजी येणार ते प्रथम समजून घेऊया. तर बघा मित्रांनो, 15 एप्रिलपर्यंत सुपर एल निनो बद्दल स्पष्टता येणार आहे आणि याच्यामुळे काय होणार आहे की आपल्याला सोयाबीनची मागणी ही अचानक वाढताना दिसणार आहे. सोयाबीनची मागणी 15 एप्रिल नंतर वाढली की त्यामुळे सोयाबीनच्या दराला आधार मिळणार आहे. पण आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनचं उत्पादन हे प्रचंड घटले आणि अशा परिस्थितीमध्ये काय झाले की सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये जो एक गॅप आहे तो 15 एप्रिल नंतर दिसणार. आता सुपर एल निनो येणारे म्हणून व्यापारी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी 15 एप्रिल नंतर करतील आणि उत्पादनातील घट असल्यामुळे सोयाबीनचा पुरवठा 15 एप्रिल नंतर प्रचंड घटणार आहे आणि याच्यामुळे 15 एप्रिल नंतर सोयाबीनच्या दरात या ठिकाणी प्रचंड तेजी येणार आहे. कारण मागणी आणि पुरवठ्याचा प्रचंड गॅप निर्माण होणार आहे आणि हे महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे 15 एप्रिल नंतर सोयाबीनच्या दरात तेजी येईल आणि ही जी तेजी आहे तर ही तेजी 30 एप्रिलपर्यंत सोयाबीनच्या दराला 300 रुपये या ठिकाणी वाढ करून देताना दिसेल. आता अशा परिस्थितीमध्ये जो सोयाबीनचा दर असणार आहे तो 30 एप्रिलपर्यंत 300 रुपयाने सुधारून दर पातळी 5,300 ते 5,700च्या दरम्यान पोहोचताना दिसणार आहे. मग इथं प्रश्न उद्भवतो की या तेजीत आपण सोयाबीन विकायचं का नाही. तर माझा तुम्हाला सल्ला आहे की तुम्ही इथं सोयाबीनची जी विक्री ती 100% करायला नको. कारण मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत सोयाबीनचा दर 6,000पर्यंत पोहोचू शकतो. पण काही कास्तकार बांधवांना पैशाची खूप जास्त गरज आहे किंवा असेल तर ते मात्र या ठिकाणी या तेजीत सोयाबीनची विक्री ही 100% करू शकतात. फक्त एवढे की बाबा गरज नसेल तर थांबा, कारण भविष्यात सोयाबीनचा भाव 6,000ला क्रॉस करून 7,000पर्यंत सुद्धा पोहोचताना दिसणार आहे. आता भविष्यात देशात सोयाबीनचा जो दर आहे तो कशा पद्धतीनं राहणार आहे याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. जर व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो. आभार.